या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। गेल्या काही काळापासून निवडणुका आल्या की मुंबई आणि परिसरात गुजराती विरुद्ध मराठी असा वाद निर्माण केला जातोय। यंदाही मुंबईमध्ये गुजराती विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झालाय आणि त्याला कारण ठरलंय राजकीय पक्षाचा प्रचार। मुंबईमध्ये मराठी पदाधिकाऱ्यांना गुजराती रहिवासी असलेल्या घाटकोपरमधल्या एका सोसायटीमध्ये प्रचार करण्यास थांबवण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता। मात्र न्यूज 18 लोकमतची टीम या सोसायटीमध्ये पोहोचली आणि यावेळी इथल्या रहिवाशांनी हे आरोप फेटाळलेत। राजकीय वाद टाळण्यासाठी दुसऱ्या पक्षाला नंतर येण्यास सांगितल्याचं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे। तर या भागातील नगरसेवक आणि आमदार मराठी आहेत, ते लोकांच्या समस्या सोडवताना गुजराती मराठी भेद करत नाहीत, मग राजकारणी मतं मागताना त्यांच्यात हा भेद का निर्माण करतायत असा सवाल उपस्थित होतोय। मना किया ही नहीं था उनको, उनका पैम्पलेट भी सबके घर पे बटा हुआ था कि हमारे लिए तो सब सरीके है, अपने को कोई ऐसा नहीं है कि ये नहीं चाहिए वो नहीं चाहिए, तो उनको भी अलाउ तो किया ही था। उन्होंने सबके घर पे पैम्पलेट भी आया हुआ है। बीजेपी वाले भी आए हुए थे कि इसके लिए दोनों क्रैश ना हुए, इसके लिए उनको बोला कि बीजेपी वाले चले जाए उसके बाद में आप आ जाइए। तो इनको वही बोला था कि आप भी परमिशन ले लो कि आपके लिए भी सेटअप लगा देते, जो भी आपको एडवर्टाइज करना है कर लो। मला तरी वाटतं ना हा सगळा प्रोपोगंडा आहे की लोकांच्या मनामध्ये हे पसरवलं जात आहे की अशी काही दरी आहे तुमच्यामध्ये। हे बघ, गुजराती माणसांच्याकडे त्यांच्या दुकानांमध्ये किंवा त्यांच्या फॅक्टरीमध्ये मराठी लोक काम करतातच आहेत की त्यांना आजपर्यंत असं कधी अनसेफ वाटलेलं नाही आहे किंवा त्यांना कधी असं वाटलेलं नाही आहे। इनफॅक्ट मी पण आज गेली 20 वर्ष गुजराती लोकांमध्ये काम करते। सो कामाच्या ठिकाणी पण कुठल्याही प्रोड्युसरने मला यासाठी डावललेलं नाही आहे की मी मराठी आहे। आज आपण बघतोय राजकारण काय लेवलला चाललेलं आहे आणि अशानी खरोखर आपल्यासारख्या एक नॉर्मल माणसाला किंवा एक वोटरला वाईट वाटतं। आपल्यामध्ये दुफळी निर्माण केली जाते। अरे ब्रिटिश लोकांनी जे केलं ते आज आपल्यातच केलं जातंय, आपल्यामध्ये दुफळी निर्माण केली जाते आणि हे का, यांनी काय साध्य होणार आहे। तर ज्या प्रकारे हा प्रकार मांडला जातो तसा प्रकार घडलेलाच नाही, घडलेला प्रकार वेगळाच आहे आणि सोसायटीमधल्या रहिवाशांनी मग झालेला प्रकार सांगितलाय। याच संदर्भातल्या माहितीसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, काय नेमकं घडलं? 2 दिवसांपूर्वीची ही घटना जरी असली तरी या घटनेमुळे आजही या इमारतीमध्ये राहणारे जे नागरिक आहेत ते खरं तर त्रस्त झालेले आहे। कारण आपल्या इमारतीबद्दल बाहेर ज्या काही गोष्टी पसरवल्या जात आहेत त्यामुळे ते अतिशय नाराज झाले आहेत, उद्विग्न झालेले आहेत, वैतागलेले आहेत। कारण त्यांचं म्हणणं आहे की गेली 30 ते 35 वर्ष आम्ही एकाच इमारतीमध्ये, मान्य आहे की या इमारतीमध्ये गुजराती लोकांची संख्या थोडी जास्त असेल, पण याच इमारतीमध्ये आणि समोरच्या बैठ्या चाळीमध्ये अनेक मराठी, हिंदी भाषी, राजस्थानी, पंजाबी अशा सगळ्या स्वरूपाचे लोक राहतात आणि त्यामुळे या नागरिकांचं असं म्हणणं आहे की केवळ राजकीय, कारण या भागामध्ये जर आपण हा मतदारसंघ बघितला, घाटकोपर ते मुलुंडपर्यंतचा हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत 2 पक्षांचे ते मराठी विरुद्ध गुजराती असे आहेत आणि त्यामुळं इथं हा जाणीवपूर्वक प्रचार केला गेला आहे असं या इमारतीतल्या रहिवाशांचं म्हणणं आहे। इथला जो एक उमेदवार होता, म्हणजे भाजपच्या उमेदवारांनी या ठिकाणी वेळ घेतलेली होती आणि ते तिथे प्रचारासाठी येणार होते आणि त्याच वेळेला दुसऱ्या पक्षाचे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी प्रचारासाठी येऊ इच्छित होते। एकाच वेळेला जर 2 विरुद्ध पक्षांची लोक एकत्रित आली तर त्यांच्यामध्ये वाद होऊ शकतो आणि आपल्या सोसायटीच्या प्रिमाइसेसमध्ये काही अनुचित प्रकार घडू शकतो। या भीतीपोटी केवळ इथल्या नागरिकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही थोड्या वेळाने या किंवा तुम्ही उद्या या अशा पद्धतीचं त्यांना सांगण्यात आलं। त्यावेळेला समोरच्या गटातल्या लोकांनी त्यांना असं म्हटलं की किमान आम्हाला पॅम्फलेट वाटू द्या। त्यानुसार जे पत्रकं होती ती वाटण्याची परवानगी देण्यात आली आणि त्यानुसार त्यांनी ती सगळी पत्रकं सुद्धा वाटली। एवढं सगळं घडल्यानंतर जाणीवपूर्वक हा असा प्रचार केला जातो आहे याचं या रहिवाशांना अतिशय वाईट वाटतं आहे आणि त्यामुळे आता कुठल्याही प्रकारे आम्हाला हे प्रकरण वाढवायचं नाही, कारण मुळात असं घडलंच नाही असं त्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता आपण यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही असं तिथले रहिवासी सांगतायत। हा जो भाग आहे, ज्या भागामध्ये हा प्रकार घडला
तिथं गुजराती तेवढ्याच संख्येनं राहतात, मराठी तेवढ्याच संख्येनं राहतात. मी गेले कित्येक वर्ष महानगरपालिका पाहते, त्यामुळे मला माहिती आहे की या भागातले जे नगरसेवक आहेत हे बहुतेक मराठी नगरसेवक आहेत. बरं. या भागातले आमदार जे आहेत ते मराठी आहेत आणि इथल्या लोकांचं तेच म्हणणं आहे की जेव्हा आम्ही त्यांच्याकडे जातो आमच्या समस्या घेऊन तेव्हा ते भेद करत नाही. मग निवडणुकीच्या पूर्वी हे वातावरण का निर्माण केलं जातं? हां जी बिलकुल. प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.